भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजेच महाकुंभ मेळा हा प्रयागराजमध्ये पार पडणार आहे। यामध्ये परदेशातून देखील कोट्यवधी लोक सहभागी होत असतात। या मेळाव्याची जय्यत तयारी आपल्या सर्वांना पाहायला मिळते। महाकुंभ मेळा हा दरवर्षी किंबहुना दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। 3 पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत असा या ठिकाणी मिलाप पाहायला मिळतो। पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे। तो 26 फेब्रुवारी पर्यंत चालेल। महाशिवरात्रीला शाही स्नानानं या महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे। शाही स्नानाच्या दिवशी प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारकडून विशेष काळजी देखील घेण्यात आली आहे। भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून उत्तर प्रदेशमधल्या परिवहन विभागाकडून 7000 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी नाशिकचे महेश महाले यांच्याकडे। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नाशिकमध्ये सुद्धा महाकुंभ मेळ्याच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी। अगदी खरं आहे लागवी। खरं बघितलं गेलं तर हिंदू धर्माच्या मान्यतेमध्ये कुंभमेळ्याला विशेष असं महत्त्व आहे। यंदाचा कुंभमेळा हा प्रयागराज येथे पार पडणार आहे। यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठी जय्यत तयारी देखील केलेली आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन विभागाकडून 7000 बसेस मागवण्यात आलेल्या आहे। खरं तर नागा साधू हे विशेष आकर्षण प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये असतं। त्रिवेणी संगमावर भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने येत असतात, शाही स्नान करत असतात। पौष पौर्णिमेला हा कुंभमेळा जो आहे तो सुरुवात होणार आहे। 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजचा कुंभमेळा असणार आहे। यामध्ये पौष पौर्णिमा, वसंत पंचमी असेल, मकर संक्रांती असेल, महाशिवरात्री असेल, अशा विविध दिवशी खरं तर शाही स्नानांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। यंदाचा हा कुंभमेळा अगदी उत्साहात पार पडणार आहे। यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष अशी काळजी घेतलेली आहे। घर बसले देखील हा कुंभमेळ्याचा आपल्याला दर्शन घेता येणार आहे। ते म्हणजे AI टेक्नॉलॉजीने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅमेरे लावलेले आहे आणि घरी बसून देखील आपण प्रयागराज येथील कुंभमेळ्याचं दर्शन खरं तर घेऊ शकतोय। एकूणच जर बघितलं तर भाविकांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण कुंभमेळ्याच्या निमित्ताने दिसून येतंय। तर 2 वर्षानंतर नाशिकमध्ये देखील कुंभमेळा होणार आहे। जवळपास 2027 आणि 28 मध्ये कुंभमेळा होणार आहे। यासाठी प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे। कोट्यवधींची जी कामे आहे ती नाशिक शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। नाशिकच्या कुंभमेळ्याला जरी उशीर वेळ होणार असला तरी मात्र सध्याचा उत्तर प्रदेश येथील प्रयागराजच्या कुंभमेळ्याची जी उत्सुकता आहे ती भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे। एकूणच जर बघितलं तर हरिद्वार असेल, उज्जैन असेल, नाशिक असेल आणि प्रयागराज अशा 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो। दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं। 2013ला प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरलेला होता आणि त्याच्यानंतर आता 2025 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे हा कुंभमेळा पार पडतोय। यामध्ये जर बघितलं तर भाविक हे देशभरातून त्या ठिकाणी दाखल होणार आहे। यासाठी सरकारकडून विशेष अशी खबरदारी देखील घेण्यात आलेली। एकूणच बघितलं तर हिंदू धर्मियांमध्ये पवित्र आणि उत्साहाचं वातावरण या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतंय। लागवी निश्चित महेश, नववर्षाच्या अगदी 15 दिवसातच या कुंभमेळ्याला आता सुरुवात होतीये। त्या दृष्टिकोनातून नाशिक देवभूमी सुद्धा सजलेली आहे। उत्साहाचं वातावरण या ठिकाणी नाशिकमध्ये पाहायला मिळतंय। पण अर्थात महाकुंभमेळा होणार म्हणजे तोबा गर्दी सुद्धा होणार। त्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आल्याचं कळतंय। नाशिकमध्ये आतापासूनच या सगळ्या संदर्भात काय सुरुवात करण्यात आलेली आहे प्रशासनाची? कारण या सोहळ्यावर करडी नजर CCTV कॅमेऱ्यांची सुद्धा असणार आहे। निश्चित लागवी। खरं तर नाशिकच्या कुंभमेळ्याची उत्सुकता ही सर्वांनाच लागलेली आहे। खरं तर प्रशासकीय बैठकांना आता वेग आलेला आहे। 2च दिवसापूर्वी खरं तर सुजाता सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाची बैठक पार पडलेली होती। कोट्यवधीचा निधी यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये पोलीस प्रशासनासाठी जवळपास 1200 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। तो म्हणजे शहरामध्ये संपूर्ण AI टेक्नॉलॉजीचे CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहे। विशेष असे पोलिसांची भरती देखील करण्यात येणार आहे आणि जिल्हा प्रशासन असेल, नाशिक महानगरपालिका असेल, या
या विभागाकडून खरं तर विविध विकास कामे जे आहे ते आता जोर धरून लागलेले आहे. शहरामधील रिंग रोड जे आहे त्या रिंग रोडचे जे काम आहे ते देखील सुरू करण्यात आलेले आहे. एकूणच जर बघितलं तर गेल्या वेळेच्या ज्या कुंभमेळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक हे नाशिकमध्ये आलेले होते. यंदाची गर्दी जी आहे ती त्याच्या दुपटीने असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने जयताशी तयारी केलेली आहे. नाशिकच्या तपोवनमधील साधुग्राममध्ये आखाडे जे आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन असेल त्याची जे त्या हालचालींना जे आहे भूसंपादनासाठीच्या हालचालींना वेग देखील आलेला आहे. एकूणच जर बघितलं तर 2 वर्षावर जर कुंभमेळा जर असला तरी प्रशासन मात्र आतापासूनच त्याची विशेष अशी खबरदारी घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. निश्चित निश्चित. महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.